काय आवाज चालू आहे? हा, झोपली होती ना मी. थोडा काय डोळा लागला, तू लगेच आपटा आपटी चालू केली. अहो ते जार ठेवलं मी आपटा आपटी कुठं करतोय आता. अरे झोपली होती मी, जरा हळू काम कर. हा हा ठीक आहे, हो करतो काम. हा, उगाच झोपमोड करतो नुसतं. आधीच सास माझ्या बायकोने ट्रेनिंग दिली मला. तर तसं होणार तर काय होणार. मालकीन बाई, हो मालकीन बाई. अरे काय यार तुझं काय घडी घडी? हा, अहो मालक कुठे गेले त्यांच्यासोबत माझं एक काम होतं. अरे मालक नाहीये घरी. 3 दिवसासाठी टूरला गेलेत ते. आणि आता ना डोकं लावू नको माझ्याशी. जाऊन झोपू दे मला थोडस. टूरला गेले, तीन मग दिवसासाठी टूरला गेले. हा, मग एवढा काय खुश होतोय तू? अहो काही नाही, ते मालक असले ना एक तर बाहेरचं काम हे ते बगीच्यातली साफसफाई कर ते चालू ठेवता ना. आणि तुम्ही कसं तुम्ही सांगत नाही मला एवढं काम, म्हणून आता 3 दिवस थोडा आराम राहील मला. हा हा, जाय. जास्त खुश व्हायची गरज नाही. झोपू दे मला. आणि आता आवाज नको करू बिलकुल. हो हो. मालकीन बाई, हो मालकीन बाई. आता काय रे बाबा, तुझं काय वैताग दिलाय तू मला. माझी 2 मिनिटं सुद्धा झोपू देत नाही तू. 5-5 मिनिटाला येतोय, घडी घडी उठवतोय. 5-5 मिनिटाला ऐका काय ना, घडी ऐका घडी ना, उठवतोय. ऐकून घे ऐकून घे. हे बघा, अहो तुमची मध्येच माझ्यामुळे झोपमोड झाली ना. तर तुम्हाला डिहायड्रेशन नको व्हायला, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय. पाणी पिऊन तुम्हाला मस्त झोप लागेल. अरे वा वा, माझा नोकर तर लय हुशार झाला. अहो ते मी वाचलं होतं एका ठिकाणी की म्हणजे झोपमोड झाली तर पाणी प्यायला पाहिजे, झोप लवकर येते. बरं, मला ना, मी पाणी पिते. पण मला ना झोपू दे. आता तू अजिबात जागवायला आला ना, तू विचार करून घे. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ, मी आता तुम्हाला जागवायला येणारच नाही. जा आता. हो. काय खरं नाही याचं. काय चालत राहतं काय माहिती. जाऊ दे बाई, झोपते आता. असं काय होतंय मला? ते असं अंगाला काटे येत आहे. राजू, राजू. हा मालकीन बाई बोला ना, काय झालं. अरे तू मला पाण्यात काय मिळवलं दिलं होतं तू? अहो काय मिळवून देणार आहे मालकीन बाई. एक तर मी तुमच्या चांगल्यासाठी पाणी आणून दिलं तुम्हाला, तुमची झोप चांगली व्हावी. झोपमोड झाली त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला पाहिजे. आणि तुम्ही अजून म्हणताय मला की काहीतरी मिळवलं. काहीच नाही मिळवलं. का अरे बरं, काय झालं. मला ना असं वेगळंच होतंय रे. माझा ना असं म्हणजे मूड होतोय. मूड. हा हा. अहो मग मी आहे ना. काय? मी आहे ना, मूड होतोय तर. जाय काम करवाय तुझे. निघ पटकन. अहो, काय मालकीन बी बाई. आपला बडबड करत राहतो. जाय बाई. अहो, मालकीन बाई अरे जाय, तुझे काम कर. बरं ठीक आहे, जर वाटलं तुम्हाला आवाज द्या. बावटे. काय करू गड्या, आता तर काही राहावे ना मला. तो जसं जसं वेळ जातोय तसं तसं अजून शरीरात कस. आणि असं वाटतंय की हे पण घरी नाही येत, मग मला राजू सोबतच काम चालवावं लागेल. राजू, ए राजू. हा मालकीन बाई बोला. तू तर असं आला जसं तुला माहितीच आहे मी काय बोलणार आहे. बोला ना, काय झालं. अं, तू म्हटला तसं करू मग आपण. चल. हा मी रेडीच आहे, चला. मग ठीक आहे, तू बोलला तसं करू मग आपण. हा मी रेडीच आहे ना. पण ऐक, ही गोष्ट तुझ्या मालकांपर्यंत जायला नको हा. अहो अजिबात जाणार नाही. तुम्ही एक काम करा ना, पाय खाली पसरवा ना. पसरवले.
अरे अरे काय करतोय तू? अहो मला ना पाय बांधून करण्यातच मजा येते. अरे पण चला. अरे बापरे. भारी वाटलं ना? हो चालेल, मग जाय तू आता तुझे काम कर. बरं ऐका ना मालकीन बाई, हा. मी काम करेल नंतर, पण मी ना कुठली गोष्ट फुकट करत नसतो. एक काम करा, तुम्ही मला ना 20,000 रुपये द्या. 20,000? हो 20,000. अरे एवढंसं काम करण्याचे 20,000? अहो एवढंच काम आहे का ते? अरे पण तू पण तो मजा केली ना. मग मी थोडी बोललो होतो तुम्हाला की मला माझा मूड झालाय, तुमचा मूड झाला होता. हे बघा मला 20,000 रुपये द्या, नाही तर मालकाला सांगतो मग मी. ब्लॅकमेल करतोय का मला? अहो ते ब्लॅकमेल ते काम आपल्याला नाही येत. आपण डायरेक्ट रोकटोक तोंडावर बोलतो आणि पैसे घेऊन मोकळं. परसान माझी. हं? परसान माझी. आणतो. उगाच याच्याकडनं हे सगळं काम करून घेतलं. ठीक आहे मालकीन बाई. अरे एवढे दिले तरी चालेल. तू गप्पा बस. हे घे. ते पण द्या ना. 20,000 दिले. आता तोंड बंद कर आणि जाय तुझे काम कर. अहो द्या ना ते पण. जातो का तू? बर ठीक आहे येतो मी. पण मजा तर आली ना. जाय रे. म्हणजे 20,000 रुपये गेले खाली फुकट.